मित्रांनो, झालता असं की या नवीन जेसीबीला खूपच सेन्सर असल्यामुळं ते चालवत नव्हतं. मग बंद करून टाकला फ्यूज. त्याला आपण खालून वरून चांगलं तपासून पाहिलं, मग उपसून पाहिले त्याचे फ्यूज. त्याला तपासायला पण खूपच हुशार फिटर आले होते. ते बोलले थोड्याच वेळात देतो म्हणे तुम्हाला गुड न्यूज. हो कारागीर, काय झालं मशीनला? काहीच नाही मशीन आता वायरिंगचा प्रॉब्लेम आहे. हा का सेन्सर? याचं अवघड काम आहे हा. चेक करावं लागेल ना सेन्सर. पण मग तुम्ही आपला बावडा एकदम ओके करून दिला. हो एकदम एकदम ओके. आता त्याला नाही टेन्शन. वर्षभर कवर आहे, टेन्शन नाही त्याला. एक नंबर चालू राहिला तो आता. हा ना. मग याला पाय काय झालं, हा 2 महिन्यापासून उभा होता, त्याच्यामुळे तो काय चालू नाही हो राहिला. होईल हायवे चालू होईल का? मग काय सेन्सर प्रॉब्लेम आहे का? सेन्सरच प्रॉब्लेम आहे. बरंच अवघड काम. मग करा बरं स्विच ऑन. अहो आपला बावड्या आता 20 वर्ष झाला, 20 वर्षाचा, तरी अजून कचाकच चालू आहे. काय रे काय धरला? तुझं लय आवड काम आहे, लय डेंजर झाला. आता भाजून खाशील का? बर, नाही तर शिजून काय? त्याने काढलं होतं त्याला गळ लावून वडून. तो बोलला एवढ्या मध्ये माझं भागणार नाही. मग त्याला दिलं त्यानं परत पाण्यात सोडून. आपल्याला रस्त्याने जाताना पण खूपच जबरदस्त गाडी दिसली होती. तिला पण घेऊ म्हणलं पाहून पुढून. तिचे टायर पण डोक्यापेक्षा मोठले होते. ट्रक ड्रायव्हर पण कोण व्हिडिओ काढतय ते पाहत होता दडून. मग पुढे जाऊन त्याला विचारलं. तो बोलला आता येतो म्हणे तिला एखाद्या विमानतळावर आग विझवायला सोडून. या चिमणीच्या पिल्लाला पण उडता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते राहिलं होतं एक ठिकाणी पडून. लोक घाणानं दगड फोडीत असत्या, पण आमच्या पोरानं घाणच टाकला होता तोडून. चला धन्यवाद.